एक सांगू का, नागपंचमीला केले जाणारे हे पारंपरिक दिंडे खायला जितके छान लागतात तितकेच बनवायला हे अगदी सोपे आहेत. दिंडे मऊ आणि योग्य प्रमाणात होण्यासाठी साहित्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. तर दिंडी बनवण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. डाळीमध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. डाळ कुकरला शिजवता वेळेस 1 वाटी हरभरा डाळ आहे तर 3 वाटी पाणी घालायचं. कुकर थोडा मोठा असेल तर 4 वाटी पाणी घातलं तरी चालेल. डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची. पुरणाला छान कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घातली आहे. कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची. डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेतली आहे, म्हणजे पुरणाचे सारण तयार होईपर्यंत कणिक छान भिजते. 1 वाटी डाळीच्या प्रमाणासाठी 3 वाटी कणिक घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. पिठामध्ये लागेल तसं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. कणिक घट्ट मळली की दिंड्यांना व्यवस्थित आकार देता येतो आणि दिंडे वाफवता वेळेस सारण देखील बाहेर येत नाही. त्यामुळे कणिक मळताना ती सैल ठेवायची नाही, थोडी घट्टच मळून घ्या. कणिक भिजवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. कुकरला 6 शिट्ट्या करून घेतलेत. डाळ शिजली आहे. पुरण तयार करूयात. याप्रमाणे कुकरला डाळ शिजवून घेतली की छान शिजते. डाळीमध्ये पाणी पण शिल्लक राहिले, याची कटाची आमटी बनवायची. डाळ छान शिजली आहे. आता डाळीतील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं. 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ घातलाय. गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. गूळ विळीवरती किसून घेतलाय. 1 चमचा सुंठ पावडर घालायची. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला गूळ विरघळला की मिश्रण थोडं पातळ होतं. गॅस मोठाच ठेवायचा आहे. मिश्रण एकसारखं हलवत राहायचं. नंतर गॅस मध्यम आचेवर करून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. दिंड्यांचं सारण तयार झालंय. मळून घेतलेली कणिक छान भिजली आहे. आता कणकेला थोडं तेल लावून कणिक मळून घ्यायची. तेल लावल्यामुळे दिंडे वाफवल्यानंतर छान मऊ होतात आणि छान लागतात. ही छोटीशी टीप नक्की लक्षात ठेवा. कणिक पुरण तयार झाले. दिंडे बनवूयात. दिंडे बनवता वेळेस एका बाजूला कढईमध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे दिंडे बनवून तयार झाले की लगेचच वाफवता येतात. पुरी बनवता वेळेस जेवढे गोळे बनवतो तेवढे गोळे बनवून तेल लावून पारी लाटायची. याप्रमाणे सगळ्या पाऱ्या एकसारख्या लाटून घ्यायच्या. दिंड्यांमध्ये सारण भरायचं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे सारण बारीक वाटून पुरण केलेलं नाहीये. हे सारण जसं आहे तसंच दिंड्यांमध्ये भरलं आहे. त्यामुळे दिंडे बनवण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. यामुळे दिंडे खाताना डाळ आणि गुळाची चव छान जाणवते. शिवाय पुरण वाटण्याचा वेळही वाचतो. याप्रमाणे सारण भरून पारी चारी बाजूनी दुमडून घेऊयात. दिंडे तयार करून घ्यायचे. याप्रमाणे सर्व दिंडे तयार करायचे. पाणी गरम झालंय. दिंडे वाफवण्यासाठी ठेवूयात. दिंडे वाफवण्यासाठी केळीचं पान घेतलंय. केळीच्या पानाला थोडं तेल लावायचं. केळीच्या पानामुळे दिंड्यांना एक छान पारंपरिक चव येते. दिंडे खूप छान लागतात खायला. झाकण लावून 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवरती दिंडे वाफवून घ्यायचे. आता थोडं क्रिएटिव्ह म्हणून मी हे पारंपरिक मुरड घालून दिंडे बनवलेत. त्यामुळे दिंडे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि कडा व्यवस्थित बंद झाल्यामुळे सारण देखील बाहेर येत नाही. कडेला थोडी थोडी मुरड देत संपूर्ण दिंड्यांना असा गोल आकार द्यायचा. यामुळे दिंडे दिसायला खूप सुंदर दिसतात. दिंडे वाफवून झाल्यावर ते बाहेर काढून घ्यायचे. याचप्रमाणे सर्व दिंडे व्यवस्थित वाफवून घ्या. मऊसूत आणि चविष्ट दिंडे तयार झालेत. तुम्हीही याप्रमाणे दिंडे करून नक्की बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. खूप छान लागतात खायला. दिंडे खाता वेळेस दिंड्यांवरती तूप घालायचं. तुपामुळे दिंड्यांची चव अजूनच खूप छान लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपी, रांगोळी आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.